टीपी हायटेक सिटी नाही, भ्रष्टाचाराचं कुरण झालंय. प्रकल्प मुळात फसवणूक प्रकल्प आहे. त्यावेळेस आम्हाला हायटेक सिटी हायसिटी मोठं गाजर दाखवलं. खरं तर आमची सरकारने फसवणूक केलेली आहे. आमची जमीन आम्हाला आमची आहे असंही म्हणता येत नाही. आम्हाला ही टाउनशिप नकोय. बीजेपी गोदरेज याच्यात सुद्धा भागीदारी पुढाऱ्यांची आहे. त्यामध्ये प्रशासनाचा मुख्यतः भोंगळ कारभार. जी शेती आता शेती म्हणूनही करता येत नाही आम्हाला. MRDने निव्वळ शेतकऱ्यांची फसवणूक चालवली. त्यांनी आजपर्यंत काहीही केलं नाही. ना ग्रामपंचायत आहे ना पालिका आहे ना PMRD. आमच्या जमिनी फुकट घेणारे. त्याच्यात मात्र निम्मा जागा तुम्ही घेताय, हा न्याय आहे का? PMRDच्या मार्फत एक सुद्धा काम गावात झालेलं. उलट गावात बक्कलपणा जास्त वाढले. जागा आमच्या आम्ही एकच घेऊ शकतो ना, तुमची काय गरज आहे का आम्हाला? नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, PMRDAचा विकास आराखडा रद्द झालेल्याची बातमी ही आपल्यापर्यंत पोहोचली. काय त्याच्यामुळे होणार आहे या संदर्भातला आपण एक व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. आणि PMRDAनंच जसं विकास आराखडा केला होता तसंच म्हाळुंगे मान ही हायटेक सिटीचा TP प्लॅन सुद्धा केला होता. आणि ही हायटेक सिटी होणार म्हणून प्रचंड मोठा गाजावाजा. 900 एकरचं हे गाव आहे इथली आणि 720 एकरवरती ही हायटेक सिटी होणार होती. 2016 पासून त्याचं काम सुरू झालं. 2018ला त्याची घोषणा झाली. आणि पुढं काय झालं या हायटेक सिटीचं की याचा एक ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आपण इथं आता म्हाळुंगे गावामध्ये आहे. आणि इथले काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे नेमकं काय या हायटेक सिटीमध्ये झालेलं आहे, कुठल्या सुधारणा झाल्यात, काय इथं विकास झालाय ते जाणून घेऊयात. या माझ्यासोबत. नमस्कार काका. नमस्कार. म्हाळुंगे मान हायटेक सिटीचा फार मोठा गाजावाजा झाला होता आणि तो सगळा आता भूमिपूजन होऊन सुद्धा त्याला आता जवळजवळ 7 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष झालेली आहेत. तसं काम तर 2016 पासून सुरू होतं. काय नेमकं इथं झालेलं आहे हायटेक सिटीमध्ये? किती हायटेक सिटी झालेली आहे म्हाळुंगे मान हा परिसर, काय सांगा? म्हाळुंगे हायटेक सिटी 2016ला झाली. त्यांनी आजपर्यंत काहीही केलं नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या गावचं क्षेत्र खूप इतर गावांपेक्षा खूप कमी आहे. 900 एकर क्षेत्र आहे आमच्या गावचं. त्यापैकी 154 एकर स्टेडियमला दिलं गायरानाला. 80 एकर फॉरेस्ट आहे. नदीची पड 200-300 एकर आहे. कुमार बिल्डर वगैरे ह्यांचे टाउनशिप झालेले आहेत. राहिले आमच्या शेतकऱ्यांचे फक्त 150 ते 200 एकर जागा राहिलेली आहे. आणि त्याच्यावर हे सरकार काय करतंय की ही जमीन आता रिंग रोडला 4-5 पट रेट देत आहे आणि आमच्या जमिनी फुकट घेणारे, विना मोबदला 1 रुपया न देता घेणार आहेत. त्यामुळं आमच्या शेतकऱ्यांचे खूप हाल झालेले आहेत. आम्हाला ही टाउनशिप नकोय विना मोबदला करत असल्यामुळं. आणि ही भविष्यात आमच्या काही फायद्याची नाही. आमची बरीच लोक मेले त्याच्या, म्हणून आम्हाला ही टाउनशिप नकोय. काय सांगाल नेमकं? म्हणजे टाउनशिप होणार होती त्या, म्हणजे हे सगळे हायटेक सिटी, तर त्याच्यामध्ये सरकारने असं सांगितलं होतं आणि PMRDAनं जो प्लॅन बनवला त्याच्यामध्ये रस्ते, वाहतूक, नाला बंडिंगची कामं, पाणी पुरवठा, विद्युतीकरण, हे सगळं हायटेक सिटी, जसं आपण शब्दामध्येच हायटेक सिटी आहे. म्हणजे इतका गाजावाजा होता या सगळ्या गोष्टींचा की पुण्यापेक्षा, पिंपरी चिंचवडपेक्षा अतिशय, म्हणजे तुम्हाला परदेशामध्ये गेल्यासारखं वाटेल अशी ही सिटी असेल, असा त्याचा गाजावाजा झाला. आजची परिस्थिती काय बघताय तुम्ही? महाराष्ट्र शासनाने 2016ला जेव्हा मंजूर केला आणि त्यांनी जो गाजावाजा केला की हायटेक सिटी होणार किंवा फॉरेन कंट्री सारखी सिटी होणार, वस्तुस्थिती आता पाहिली ना की गावात ना ग्रामपंचायत आहे ना पालिका आहे ना PMRD. आणि PMRDनी हे स्वीकारलं होतं की आम्ही सगळ्या सुविधा तुम्हाला देणार. की गाव इतकं बकाल झाले ना आता की हे TP मंजूर करून ना शेतकऱ्यांना काहीच करता येणार ना, त्यांच्या जुन्या प्लॉटवर काय करता येणार किंवा नवीन प्लॉटवर काय करता येणार. त्यामुळे ही TPची अशी परिस्थिती आहे. ह्यांनी एकतर 8-10 वर्ष याच्यात घालवले. शेतकऱ्यांनी करायचं काय? बरं, याच्यात मूळ शेतकरी फार कमी आहेत. हा TPचा प्लॅन जो बनवला हा साधारणतः बिल्डरांना ह्याच्यात बिल्डर राजीनं प्लॅन बनवलेला आहे. आणि तो शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे की सर्वांचा सुरास आहे ग्रामस्थांचं मत आहे की TP आम्हाला आत्ताच्या परिस्थितीला नकोय.
याच्यावर काय भूमिका कुठं मांडली का तुम्ही? कारण आता इतकी वर्ष झालेली आहेत आणि आज तुम्ही म्हणताय की ही नको, असं का? नकोय. ज्यावेळेस टीपी मंजूर झाली त्यावेळेस त्यांचा एक 27 महिन्याचा प्लॅन होता की 27 महिन्यात तुम्हाला फायनल प्लॉट रेडी प्लॉट तुम्हाला देणार. त्यांनी ह्या स्टेजला पण आणलं होतं की आम्हाला प्रॉपर्टी कार्ड देऊन प्लॉट मोजून नंबर लावून पण दिले होते. त्यावेळेस शेतकऱ्यांनी स्वीकारली होती. त्याच्यानंतर ब्ल्यू लाईनचं कारण सांगून त्याच्यात चेंजेस जे केले ते असे विचित्र चेंजेस केलेत ना की हे काही प्लॉट सायझेबल नाही. आणि ज्यांचे प्लॉट बिल्डरांचे तुकड्या तुकड्याचे प्लॉट मेन रोडला 36 मीटरला आणून दिले आणि मूळ शेतकऱ्यांचे प्लॉट विचित्र आकारात दिले की त्याच्यावर बांधकामच होऊ शकत नाही. आणि आता गाव गेलेलं आहे पालिकेमध्ये PCMC मध्ये ना टीपीचा 50% प्लॉट घ्यायचा का फुल पालिकेचा पूर्ण प्लॉटवर बांधकाम तेवढंच बांधकाम होतं. आता महापालिकेत गेलं तर तुमच्या पूर्ण जी जागा आहे त्याला 2.5 FSI मिळतो आणि PMRDAच्या प्लॅन नुसार तुम्हाला अर्धी जागा मिळणार आणि तिथंच तुम्हाला 2.5 FSI मिळणार. याबद्दल काय वाटतं? काय भावना काय आहे लोकांची? त्याच्यात बसतच नाही साहेब आमचं. छोटे जर प्लॉट दिले छोट्या प्लॉट धारकांचा तर 2.5 FSI पण बसत नाही आमचं. आणि PMRDचे जो प्लॉट आहेत ऑथॉरिटी प्लॉट त्यांचे सायझेबल आणि एकदम व्यवस्थित प्लॉट त्यांना डायरेक्ट थेट 4 FSI दिलेला आहे ऑथॉरिटी प्लॉटला. मी आता बघा तुम्ही 4 दिवसापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या की जो PMRDAनं जो काही विकास आराखडा बनवला होता तो सुद्धा त्यांना रद्द करावा लागला. त्यांचा पूर्णपणे जो भोंगळ कारभार आहे तो समोर आला त्याच्यातून की नियोजनच नीट नाही, त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. आणि एवढ्या मोठ्या क्षेत्रात म्हणजे 6 लाख चौरस किलोमीटर एवढा प्रदेश त्याच्यामध्ये त्यांना प्लॅनिंग करायचं होतं. तर त्या तुलनेत तुमचा भूभाग तसा छोटा आहे, परंतु याचं प्लॅनिंग करून आज जे तुम्हाला त्यांनी 2018ला भूमिपूजन केलं, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होते, आजही तेच मुख्यमंत्री आहेत. त्यांनी DP रद्द केलाय PMRDचा, पण ह्या जी तुमच्या हायटेक सिटीचा प्लॅन आहे तो त्याला अजून त्याच्या संदर्भात कुठली बातमी नाही आहे. पण याच्या संदर्भात आता तुमचं काय भूमिका घेऊन तुम्ही काय पत्रव्यवहार केलाय का? किंवा आता ज्या 2018ला भूमिपूजन झाले, रस्ते, दळणवळण, विद्युतीकरण, पाणी पुरवठा, हे जी सगळी कामं होती ती झाली नाही झालेली. एकही काम नाही झालेलं. PMRDच्या मार्फत एक सुद्धा काम गावात झालेलं. उलट गावात बक्कलपणा जास्त वाढलंय. गावात कचऱ्याचं डम्पिंग सेंटर झालेलं आहे आता. इतकी बेकार परिस्थिती. पाण्याचं नियोजन नाहीये, कचऱ्याचं नियोजन नाही, ड्रेनेज लाईनचं नियोजन नाही. जशी पहिलं जे गाव होतं त्याच्यापेक्षा वाईट अवस्था झालेली आहे. मग टीपी घेऊन करणार काय? पाणी किती दिवसात नाही? आता 8 ते 10 दिवसांनी पाणी येते. कचऱ्याचं डम्पिंग हे म्हणाले, काय परिस्थिती नेमकी? तर म्हणजे असं ऐकायला मिळतं की म्हाळुंगेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं डम्पिंग होत आहे. काय आलं माहिती आहे का, ज्यावेळेस हे टीपीची स्कीम आली ना त्यावेळेस आम्हाला हायटेक सिटी एक मोठं गाजर दाखवलं. अशा सुधारणा पार गुजरातला जाऊन पोगून असं प्रबोधन दाखवलं. पण प्रत्यक्षात आहे ना ती टीपी काय हे आम्हालाही माहीत नसल्यामुळं आज 10 वर्ष झाली तरी त्याचे काय फळ चाखायला भेटलं ना. कचऱ्याची सोय ना, पाण्याची सोय ना, काहीच नाही. पण शेतकऱ्यांच्या ज्या जमीन आहे 50% की आता तुम्ही बघा 2.5% आम्हाला FSI आहे, त्या पण 50% जमिनीच्या मोबदल्यात. तोच आता महानगरपालिकेत आमचं गाव येऊन आता 2 वर्ष झाली, त्याच्यात पण 2.5% FSI भेटतो. म्हणजे आमची जागा फुकटच येते ना. मग त्या फुकट जागेत जर विचार केला तर आज आमच्या काय 1 कोटी ते 80 लाखाच्या पुढं परत यार बाजार आहे. आज 350 एकराचे पैसे झाले की जागा आमच्या आम्ही विकत घेऊ शकतो ना. तुमची काय गरज आहे का आम्हाला? सुविधा आमच्याच पैशातून तुम्ही करणार आहे, तरी पण काही केलेलं नाही. बरं, दुसरी गोष्ट अशी की जे आहे इथं बिल्डर आलेत, ते VTP आहे, गोदरेज आहे, अजून 2-4 बिल्डर आहेत. ह्या जागा मुळात पहिल्या घेतल्या की MIDCL म्हणून ह्या जागा आमच्याच त्या बिल्डरने घेतल्या. आणि आज त्याच बिल्डरला टीपीमध्ये मात्र अजिबात त्यांची 1 गुंठा जागा घेतली नाही. बिल्डरांची 150 एकर जागा सोडून टीपी आमच्या 100 एकरात 150 एकरात म्हणजे छोट्या शेतकऱ्यांना. आणि त्या टीपीच्या ह्याच्यात बिल्डरांच्या ह्याच्यात पण आमचे जे 2-4 शेतकरी आहेत त्यांनाही 50% टीपीत घेतलेले आहे. म्हणजे त्यांच्या आज 30 मजली इमारती उभ्या राहिल्यात आणि आमचं थोडं 10-20 गुंठ्याच्या जागा त्याच्यात मात्र निम्मा जागा तुम्ही घेताय. हा न्याय आहे का? न्याय आहे का? म्हणजे हे बिल्डर धार्जिनं हायटेक सिटी म्हणतात, तुम्हाला त्या VTP गोदरेज याच्यात सुद्धा भागीदारी पुढाऱ्यांची आहे. आणि ते फक्त आता बिल्डर लोक तुम्हाला पत्रकारांना त्याच्यात विचार करून बघा कुणाची येते नावं येतील पुढं. हा सगळा खेळ खोंडोबा चालवला केवळ त्यांच्यासाठी. आमच्या शेतकऱ्याच्या हिताचा एकही निर्णय नाही याच्यात, म्हणून ती आता रद्द व्हावी आमची आग्रहाची विनंती. शेतकऱ्यांच्या किती जमिनी राहिल्यात? म्हणजे ते मगाशी हे काका म्हणाले 720 एकरवरती ही हायटेक सिटी होणार,
टोटल तुमचं गाव 900 एकरचं आहे. तर आता शेतकऱ्याच्या किती जमिनी राहिल्या? साधारणतः आता शेतकऱ्यांचे एक 20-25% शेती शिल्लक आहे. परंतु आता झालंय काय, आता माझ्यासारखा तरुणाला या ठिकाणी एखादा उद्योग करायचा म्हटलं तर माझं स्वतःचं क्षेत्र असून मला त्या ठिकाणी करता येत नाही. कारण गेले 8 वर्ष आले या PMRD स्थापना म्हणजे या ठिकाणी टीपीची प्रकल्पाचं उद्घाटन होऊन. परंतु आता 8 वर्ष तर गेले आणि अजूनही 8 वर्ष लागले, तर माझ्यासारख्या तरुणाने करायचं काय? मला तर मग आता पर्याय राहिलेला नाही. म्हणून शासनाने याच्यावरती त्वरित निर्णय घ्यावा. एक तर हा प्रकल्प रद्द करावा, हीच आमची खरं तर प्रथमतः प्रमुख मागणी आहे. काय झाले माहितीये का, गेले 8 वर्षे आमच्यासारख्या तरुणांना या ठिकाणी काही करता आलेलं नाही. आमचे 8 वर्ष अक्षरशः सरकारने फुकट घालवलेले आहे. यामध्ये प्रशासनाचा मुख्यतः भोंगळ कारभार मुख्य कारणीभूत आहे. कारण प्रथमतः ज्यावेळेस नकाशा या ठिकाणी झाला, फायनल झाला, त्यावेळेस जलसंपदा विभागाच्या काही त्रुटी त्या ठिकाणी आढळून आल्या. त्यानंतर त्या विभागाने त्या ठिकाणी आक्षेप घेतला. त्यामुळं जी काही नदीपासून जी काही 300 मीटरची ब्ल्यू लाईन असते त्याच्यामध्ये तफावत आल्यामुळं तो नकाशा परत एकदा चेंज करावा लागला. त्यामुळे या ठिकाणी प्रशासनाची देखील मुख्य चूक या ठिकाणी मानावी लागेल आणि त्याच्यामुळं आमच्यासारख्या आज तरुणांना आज बेरोजगार आम्ही या ठिकाणी आहोत. आम्हाला काही व्यवसाय करायचा म्हटलं तर आमच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आम्हाला काही करता येत नाही. कारण हे बघा, या ठिकाणी VTP असन, गोदरेज असन यांना त्या ठिकाणी परवानगी भेटते. आता नवीन कोहिनूरचा प्रकल्प त्या ठिकाणी सँक्शन झालाय, परंतु आमच्यासारख्या शेतकऱ्यांना प्लॉटच ताब्यात आलेला नाही. त्यामुळे आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये विकास कसा करणार? हे जर आमची या ठिकाणी खरं तर आमची सरकारने फसवणूक केलेली आहे. पुण्याच्या पूर्व भागाला जसा कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड आहे मोठं, फुरसुंगे आणि तिकडे, तसंच माळुंगे सुद्धा एक कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड होतंय अशी टीका होते. होतंय नाही, डम्पिंग झालंय आणि इतकं मोठ्या प्रमाणातलं ते डम्पिंग आहे की तिथं ड्रोननी शासनाने पाहणी करावी की वरून या जागेत टिपी शक्य आहे का. तर ते डोंगर झालेत डम्पिंगचे. कुठून येतोय कचरा? पूर्ण पुणे शहरातून कचरा येतोय. तुम्ही जे म्हणाला की इथं माळुंगे गावामध्ये कचऱ्याचं डम्पिंग होते, पण ही कचरा दिसत नाही, माती दिसते किंवा दगड आहे. ही कचरा माती ह्याच्यात खाली कचरा टाकलाय, त्याच्यावर ते बुजवण्याची प्रक्रिया चालती परत वरून हे दाखवण्यासाठी. आणि असे डेपोचे फोटो भरपूर आहेत की कचऱ्याचे. आणि हायटेक सिटीत जरी जो बुरम असला दगडी असल्या तरी ह्याचा आम्हाला हायटेक सिटीसाठी याचा काय उपयोग आहे नेमका. आणि हा प्लॉट दुसऱ्याला जाणार, हा प्लॉट मला मिळाला टीपीच्या नुसार. माझी जमीन मूळची जमीन आहे 1000 फुटावर, तिथून मला ट्रान्सफर इथं केलं आणि माझ्या जागेत असा रोड इतक्या स्वरूपात टाकला, तर हा प्लॉट मी घ्यायचा कसा? हा प्रश्न आहे ना इथं. हे कोण आणून टाकतंय? हे कोण आणून टाकतंय? कोणी दिवस रात्र कोण टाकतंय? नियंत्रणच नाही याच्यावरती. नियंत्रणच नक्की काय ना, मूळ शेतकरी म्हणतो मला प्लॉट दुसरीकडे मिळाला, मी सोडून दिला, आणि आणणारे कोण आणून टाकतंय? म्हणजे कोणाचंच त्याच्यावरती बंधन नाही राहिलेलं. शासनाचं PMRDAचं लक्ष नको ना का? तुम्ही म्हणता ना हे गाव PMRD येते, मग त्यांनी इथं यायचंच नाही. गेली 5 वर्षे एकही साधा अधिकारी शिपाई कोणीच इथं आम्हाला दिसलेला नाही. हे मनोराज्य चाललंय. असली कसली हायटेक सिटी? रस्ते हे सगळे म्हणजे हायटेक सिटी मधले झालेले आहेत. हेच रस्ते झालेत का? हेच रस्ते आहेत. हेच दुसरे नाही, हेच तेवढे 2 रस्ते एवढंच आहेत. झालं, बाकी नाही. कुठंच झालेलं नाही. हा एक बरं का, आणि हा एवढा हा दिसतो एवढा. एवढाच, बाकी नाही कुठं रस्ते. हे फक्त आहे ना, म्हणजे JCB फक्त लेवल करून झाले रस्ते, याच्या पलीकडे काय त्यांनी खर्च केलेला नाही. बुरम टाकलाय. माती बुरमाचे हायटेक सिटीतले रस्ते, ते माती बुरमाचे हायटेक सिटीतले रस्ते. मग जे हायटेक सिटीचा हायपाय दुबई पद्धतीची सिटी तुमची होणार, ते जे स्वप्न आम्हाला शासनाने दाखवलं, ते स्वप्न आमचं कुठं आहे? मग आम्ही काय करायचं? आम्ही फाशी घ्यायची का आता असली हायटेक सिटी पाहून? आणि अशा अवस्थेत त्या ठिकाणी टीपी करणं ही जवळजवळ मुळातच अशक्य गोष्ट आहे. त्याच्यात त्या गावची भौगोलिक रचना ती सुद्धा टीपीच्या योजनेत बसत नाही. आणि मला प्रामुख्याने जे मत मांडायचं आहे ते मुळातच टीपी स्कीम हा प्रकल्पच मुळात फसवणूक प्रकल्प आहे. त्याचं कारण असं की त्याची सुरुवात अशी झाली की शासनाला सॉफ्टवेअर पार्कसाठी एक 36 मीटरचा रस्ता पाहिजे होता. तो हायवे ऑडी शोरूम आहे हायवेला, तिथपासून सॉफ्टवेअरपर्यंत 36 मीटरचा रस्ता न्यायचा आहे. मग रस्ता नेण्यासाठी शेतकरी सर्व खाजगी मालकीच्या त्या जमिनीत त्यांना बाजारभावाप्रमाणे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागणार होते. म्हणून त्यावेळचे तत्कालीन आयुक्त सन्माननीय झगडे साहेबांनी
रस्त्याचा प्रथम विषय मांडलेला आहे 36 मीटरच्या रस्त्याचा. आणि त्या रस्त्याचा आमचं बाजाराची चर्चा चालू असताना, रेट देण्याची चर्चा चालू असताना त्यांनी अचानक मध्येच एक सूचित केलं की एवढे पैसे शेतकऱ्यांना द्यायला आमच्याकडे नाहीत. मग शेतकऱ्यांना पैसे द्यायला नाहीत तर त्याच्यातून ही टीपीची संकल्पना काढली. त्याच्यातून तुमच्या निम्म्या जमिनी घ्यायच्या. आणि त्यावेळची तत्कालीन परिस्थिती अशी होती की गावाचा शेती नाविकास झोन होता. शेतकरी थोडासा आर्थिक सक्षम नव्हता. आणि अशा अवस्थेत जर त्यावेळेस 2016ला सुरू केलेला प्रकल्प आता 2025ला आमची ती टीपीची स्वप्न पाहणारी जवळजवळ माणसं, त्याच्यातली शेतकरी 50-60 शेतकरी आता स्वर्गवासी झाले. मग आता आम्हाला या टीपीचं करायचंय काय? त्यापेक्षा तुम्ही जिथून सुरुवात केली की 36 मीटरचा रस्ता आम्हाला करायचा आहे, त्याच्यातून ते उगमस्थान आहे, तर त्यासाठी शेतकऱ्यांची सर्वांची इच्छा आहे की विकासाला विरोध नाही, 36 मीटरचा रस्ता तुम्हाला करायचा आहे तो करा, पण टीपी कसल्याही परिस्थितीत रद्द करा. प्रचंड नुकसान आमचं जवळ गेल्या 9 वर्षाचं नुकसान शासन कसं भरून देणार? शेतकऱ्यांनी वैतोगून लग्न करायचे असतात, आर्थिक बिकट परिस्थिती असते कुठंतरी, शेवटी ती शेती आता शेती म्हणूनही करता येत नाही आम्हाला. आणि ती जमीन आमची असून आम्हाला आमचीच जमीन आम्हाला आमची आहे असंही म्हणता येत नाही. अनेक लोकांकडून मुद्दा उपस्थित होतोय की जमीन आपली आहे पण तिथं काहीच करता येत नाही, व्यवसाय करता येत नाही, तरुण पिढी आहे. किंवा 10 वर्षापूर्वी जे समजा काय 25 आज 35चे झाले, 35चे 45चे झाले, 45चे 55 काय, आता तर हे काका म्हटले की 50-60 लोक तर स्वर्गवासी झाले. काय परिस्थिती नेमकी रोजगार आणि व्यवसायाच्या दृष्टीने? सगळी खरी वस्तुस्थिती आहे की 8 वर्ष झालंय ती मंजुरी होऊन, पण त्याच्यात कुठेही अजून काही हालचाल नाही आहे. दुसरा विषय काय झाला की ती टीपी हायटेक सिटी नाही, भ्रष्टाचाराचं कुरण झालंय. का तर जो 36 मीटर रोड आहे ज्याचा संबंध नाही अशा लोकांना 36 मीटरला प्लॉट दिल्यात. गार्डन दुसऱ्यांसाठी, बांधकाम व्यावसायिकांसाठी पाहिजे तिथं जी आरक्षण टाकल्यात. म्हणजे टीपी स्कीम 80% 90% एका साईडला आणि गार्डन 7 एकरचं दुसऱ्या साईडला, असे असंख्य प्लॉट. शेतकऱ्यांना पूर्णपणे बांधकाम योग्य प्लॉट दिलेले नाहीये, पण ह्यांना स्वतःला टीपीचे असू किंवा बांधकाम व्यावसायिकांचे एकदम चौरस प्लॉट 4 एपेस आहे आणि शेतकऱ्यांना रोडनुसार एपेस आहे. ही अनियमितता वस्तुस्थिती आहे. आणि एकही प्लॉट, अशा असंख्य प्लॉट आम्ही दाखवू की बसतच नाही. भ्रष्टाचाराचं करून का म्हटलं मी की पूर्णपणे आर्थिक देवाणघेवाण करून प्लॉट वाटप झालेले आणि शेतकरी जो तिथपर्यंत पोहोचत नाही त्याची पूर्णपणे फसवणूकच झालेली आहे. कॅन्सलच व्हावा टीपी म्हाळुंगे आणि मान हायटेक सिटीच्या संदर्भात काय वाटतं? म्हणजे म्हाळुंगे मान हायटेक सिटी 2016ला बैठका सुरू झाल्या, 2018ला त्याची तो घोषणा झाली, आज 2025 आहे. PMRDA त्यांनी केलेला जो डेव्हलपमेंट प्लॅन होता तो रद्द करावा लागला. तुमच्या हायटेक सिटीच्या संदर्भातली जी काही घोषणा केल्या होत्या, जी काही तुम्हाला आश्वासनं दिली होती, त्यातली किती पूर्ण झाली? तुम्ही त्यावेळी सरपंच होता. गेल्या काही वर्षापासून PMRD होणार असं चाललं होतं. PMRDने निव्वळ शेतकऱ्यांची फसवणूक चालवली. विकास तर काय करत नाही. साधारण म्हणलं ते 21 कोटी वगैरे आम्ही निधी टाकणार आहे म्हाळुंगे विकासासाठी, म्हणजे हायटेक सिटीच्या ह्याच्यामध्ये, पण कुठल्याही प्रकारचा निधी काय टाकलेला दिसत नाही. जो काय 21,000 कोटी, पण कुठलाही निधी काय टाकला नाही. जर त्यांना रोडसाठी जर डेव्हलपमेंट दाखवायची होती आणि जर समजा हिंजवडी वगैरे ह्या भागासाठी जर रोडच द्यायचे होते IT पार्कसाठी, तर त्यांनी शेतकऱ्यांना तसं सांगायचं होतं की आम्हाला हे रोड टाकायचे, त्याचे मोबदला देऊन आम्ही रोड करतो. जसं की त्यांनी सांगितलं विकासाला विरोध नाहीये, विकास हा झालाच पाहिजे, पण शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारे फसवणूक केली जाऊ नये. आज जर सर्वसामान्य माणसाला जर घर बांधायचं झालं त्याच्या जागेवरती त्याला 50 वेळा विचार करावा लागतो. त्याला आजही त्या पडक्या घरामध्येच राहावं लागतं, कारण त्यांनी जर घर उद्या जर बांधलं तर तो त्याच्या आयुष्याची कमाई तिथं लावणार आहे. आणि ते घर जर उद्या ह्या PMRD म्हटली हा प्लॉट तुमचा नाहीये, हा प्लॉट तुमचा शिफ्ट झालेला आहे, तर त्या माणसाने करायचं काय? युवकांना जर काही त्यांच्या जागेवर उद्योग करायचे झाले तर तो करू शकत नाही. साध्या ज्या गोष्टी देणार होते, पाणी देणार होते, कचरा देणार होते, ह्याच्यापैकी कुठल्याही काही त्यांनी दिलेलं नाही. आणि निव्वळ फसवणूक चाललीत. जसे सत्ता बदलन तसे प्लॅन बदलले जातात आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. आपण बीड भंडारी ते हिंजवडी हा पूर्ण रस्ता हा शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. आज सर्व हे सगळ्या कंपन्या आमच्या शेतकऱ्यांच्या जीवावर चाललेले आहेत. आम्हाला कुठलाही मोबदला नाही दिला तरी आज जबरदस्तीने रोड करतात ही लोक.
तुम्हाला त्याचा मोबदला नाही मिळाला? अजिबात काय कुणा जमीन अक्वायर केल्यानंतर काय ऍक्वायर पण नाही, तर ऍक्वायर सुद्धा केलेलं नाही, काही नाही. जबरदस्ती असा चाललेला आहे रस्ता टीपीच्या नावाला. सरळ सरळ पोलीस स्क्वॉड पाठवतात, दादागिरी सुरू करतात. आपण बघितलं हे सगळे म्हाळुंगे गावातले हे स्थानिक रहिवासी आहेत आणि ती म्हाळुंगे मान हायटेक सिटीची घोषणा झाली 2018ला. स्वतः मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि रस्ते, दळणवळण, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, विद्युतीकरण, हे जे काय हायटेक सिटी, जसं फॉरेनमध्ये आपण शहरं पाहतो तशा पद्धतीचं हे शहर इथं वसवलं जाईल असं एक स्वप्न इथल्या लोकांना दाखवलं आणि इथं इन्व्हेस्टमेंट आणण्याचा एक प्रयत्न झाला. परंतु याच्यामध्ये स्थानिक नागरिकांकडून एक फार महत्त्वाचा एक गंभीर विषय मांडला गेला की जे काही बिल्डर होते, बिल्डर लॉबी होती, त्यांची जी जागा होत्या तिथली म्हटलं कुठंही जमीन ॲक्वायर झाली नाही. शेतकऱ्यांच्या मात्र जमिनी ॲक्वायर झाल्या आणि त्यांची जी आरक्षणं पडली, तिथं जी आरक्षणं पडली, त्यांना जे जमिनी मिळाल्या, अर्ध्या जमिनी त्यांच्या काढून घेतल्या आणि अर्ध्या ज्या त्यांना मिळाल्या त्या अशा आहेत की तिथं कुठलाही विकासाचा प्लॅन करणं थोडंसं जिकिरीचं काम आहे. आणि म्हणून इथल्या नागरिकांची प्रमुख मागणी, एकच मागणी आहे, तो म्हणजे ही हायटेक सिटीचा प्लॅन तुम्ही रद्द करा. ही जर मागणी अशीच जर ह्या मागणीने जोर धरला तर येणाऱ्या काळामध्ये हे पुन्हा एकदा या ठिकाणी रोष निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि खरं तर PMRDA ज्या पद्धतीनं विकास आराखडा रद्द करण्याची वेळ नामुष्की त्यांच्यावर आली, तशीच नामुष्की ही हायटेक सिटीचा प्लॅन सुद्धा रद्द करण्यासाठी येऊ शकते, असे एकूण चित्र या ठिकाणी. दुसरा एक महत्त्वाचा गंभीर विषय त्यांनी उपस्थित केला की हे हायटेक सिटीचं तुम्ही म्हणताय आणि त्यालाच कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड तुम्ही केलं. या संदर्भातही त्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये याविषयी नेमकं सरकार काय भूमिका घेत आहे, PMRDA काय भूमिका घेते हे आपल्याला समजेलच. आपण त्यावरती लक्ष ठेवून राहूया. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, म्हाळुंगे मान, हायटेक सिटी.